स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे दैवशालाच किचन MS24। तर आज आपण मस्त टेस्टी अशी चटणी करणार आहोत। ही चटणी इतकी टेस्टी होते की तुम्ही भाजी न खाता चटणीच खात राहाल, तीही बोटं चाटत। तर इतकी छान टेस्टी चटणी करण्यासाठी मी इथे 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत। यामधली एका कैरीला आपण साल काढून घेणार आहोत। आपण एका कैरीची चटणी करणार आहोत। तर मी आता या कैरीची साल काढून घेणार आहे। हे बघा, या कैरीवरची पूर्ण अशी साल काढून घ्यायची। ही अशी पूर्ण साल काढून घ्यायची। हे बघा, आता या कैरीवरची साल काढत आलेली आहे। हे बघा, आता हे कैरी पूर्ण सोलून झालेली आहे। यावरची सर्व साल निघाली आहे। आता या कैरीचे आपण काप करून घेणार आहोत। हे बघा, अशा आबडधोबड काप करून घ्यायचे। हे बघा, असे काप करून घ्यायचे। आता या कैरीचे काप झालेले आहेत। आता येथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण करून घेतलेल्या कैरीचे काप टाकून घ्यायचे। लसूण टाकायचा, 2 मोठे कांदे टाकायचे, पुदिन्याची पानं, हिरवी मिरची, कढीपत्ता, अद्रक, थोडीशी कोथिंबीर, शेंगदाणे, हे भाजलेले शेंगदाणे आहेत। यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, थोडेसे जिरे, थोडंसं लाल तिखट, थोडीशी हळद आणि तेल। आता या सर्व वस्तू मिक्सरला व्यवस्थित जाडसर अशा वाटून घ्यायच्या। हे बघा, आता आपली चटणी जाडसर वाटून झालेली आहे। आता या चटणीमध्ये चवीपुरतं थोडंसं साखर टाकून घ्यायची। साखर टाकल्यामुळे चटणीला चव खूप छान येते। आता हे व्यवस्थित मिक्स करून डबल मिक्सरला थोडंसं जाडसर आणखीन वाटून घ्यायचं। हे बघा, आता आपली चटणी वाटून झालेली आहे। हे बघा, किती मस्त झालेली आहे। कलरही खूप छान आलेला आहे। आता ही चटणी एका वाटीमध्ये काढून घेऊ। हे बघा, मस्त अशी आपली टेस्टी चटणी तयार झालेली आहे। आणि अशा पद्धतीची चटणी तुम्ही नक्की करून बघा, खूप आवडेल तुम्हाला। आणि जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।